नमस्कार. मी हरिभाऊ सामा खरात, अर्थशास्त्र विभाग, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, चांगोकाना ठाकूर, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय पनवेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या तासिकेमध्ये जे आपला एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आहे या विषयाच्या अनुषंगाने जे आपल्या वर्तमान परिस्थितीमध्ये किंबहुना अर्थशास्त्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची जी संकल्पना मानली जाते ती म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आज आपण काळानुसार विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या आणि मग त्याच संकल्पनांच्या आधारावरती एक नवीन वेगवेगळ्या संकल्पनांचा उगम अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या दशकांमध्ये होत गेला. बहुतांश वेळेला आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यक्रमांमध्ये शाश्वत विकास या संकल्पनेचा वापर होऊ लागला. खरं तर शाश्वत विकास ही जी काही संकल्पना आहे ती आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये एक राजकीय शब्दप्रयोगच बनला. या शाश्वत विकासाच्या संकल्पनेला विविध नावाने संबोधलं जातं. मग चिरंतर विकास, निरंतर विकास, टिकाऊ विकास, चिरकालीन विकास अशा विविध नावाने ओळखली जाणारी शाश्वत विकासाची संकल्पना आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये एक बहुआयामी संकल्पना म्हणून ओळखली जाते, की ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट देखील असं म्हणू शकू. या संकल्पनेचा जर विचार केला गेला तर या संकल्पनेमध्ये दिवसेंदिवस घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधनं आणि या जागतिक नैसर्गिक संसाधनांमुळे मंदावणारा आर्थिक विकासाचा विचार या संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला. आज आपण सगळेजण म्हणतो की नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड, नैसर्गिक संसाधनं ही मर्यादित आहेत, पण जी काही नैसर्गिक संसाधनांची गरज आहे ती मानवाच्या दृष्टिकोनातून अमर्यादित मानली जाते. आणि म्हणून मग या शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला वर्तमान परिस्थितीबरोबरच भविष्यकालीन विकासाची गती काय असली पाहिजे, आज जो काही अविवेकी वापर करणारा विकास केला जातोय त्या दृष्टिकोनातून वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा देखील विचार होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मग की जी काय आमची प्रोडक्शन सिस्टीम आहे, उत्पादन व्यवस्था, त्या उत्पादन व्यवस्थेवरती काही मुठभर लोकांचीच मक्तेदारी निर्माण झाली आहे का, त्या दृष्टिकोनातून विचार करण्याच्या अनुषंगाने, पर्यावरणाचा विचार करण्याच्या अनुषंगाने दिवसेंदिवस जे काही नैसर्गिक संसाधनांचं अधपतन होत आहे ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, या विचारांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने शाश्वत विकास संकल्पनेचा विचार करण्याचं काम या महत्त्वपूर्ण संकल्पनेमध्ये करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर विचार केला गेला तर व्हॉट इज द ओरिजिन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट कन्सेप्ट, शाश्वत विकास संकल्पनेचा जर विचार केला गेला तर साधारणपणे 1980च्या दशकात वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, ज्याला जागतिक संवर्धन डावपेच अशा नावाची एक संकल्पना विचारात घेण्यात आली. खरं तर 1980च्या पूर्वी 1960 मध्येच शाश्वत विकास संकल्पनेचा उगम झालेला होता आणि त्यानंतर कालांतराने वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून शाश्वत विकास संकल्पनेचा विचार हा आपल्यासमोर मांडण्यात आला. प्राध्यापक रॅचल कार्लसन यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव होतं द सायलेंट स्प्रिंग. 1962 मध्ये ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे अधोरेखित केलं की DDT नावाच्या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जे काही नैसर्गिक साधन संपत्तीमधील वन्यजीवांचं जे काही नुकसान होतंय, वन्यजीवांची जी काही हानी होते ती हानी कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विकासाकडे पाहिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा एक विचार अधोरेखित करण्याचं काम प्रोफेसर रॅचल कार्लसन यांनी आपल्या द सायलेंट स्प्रिंग नावाच्या पुस्तकामध्ये अधोरेखित केलं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो तज्ञ आहे तो म्हणजे पॉल इहरलिच. प्राध्यापक पॉल इहरलिच यांनी 1968 मध्ये पॉप्युलेशन बॉम्ब नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पॉप्युलेशन बॉम्ब नावाच्या पुस्तकामध्ये लोकसंख्या, संसाधनांचा वापर आणि पर्यावरण म्हणजे पॉप्युलेशन, यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस अँड इन्व्हायरमेंट
ह्या तिन्ही घटकांमधला संबंध कशा स्वरूपाचा आहे त्या संबंधाचा विचार देखील मांडण्याचं काम हे प्रोफेसर पॉल इयरलिच यांनी केलं. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही देखील संकल्पना एका अर्थाने मांडण्याच्या दृष्टिकोनातून पॉल इयरलिचचं यांचं देखील योगदान अत्यंत महत्वाचं मानलं जातं. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या संस्थेने मांडला ती आहे OECD. OECD स्टँड फॉर ऑर्गनायझेशन्स ऑफ द इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. या संस्थेने ट्रिपल पी चा वापर केला. ट्रिपल पी स्टँड फॉर पॉलिटेरपेस प्रिन्सिपल, नॉट ए पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. पॉलिटेरपेस प्रिन्सिपल हे सांगतं की खऱ्या अर्थाने जो पर्यावरणाचं नुकसान करेल, जो प्रदूषण करेल, त्या प्रदूषकानेच त्याची भरपाई द्यावी, त्याची किंमत मोजावी, की ज्याच्या माध्यमातून आम्ही संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करू, ज्याच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणाचं रक्षण करू. आणि म्हणून मग ओईसीडीचं हे जे काही एक तत्व अत्यंत महत्वाचं अर्थशास्त्रामध्ये मांडलं गेलं ते म्हणजे पॉलिटेरपेस प्रिन्सिपल्स. या दृष्टिकोनातून सुद्धा शाश्वत विकासाच्या संकल्पनेला एक महत्वाचा विचार या ठिकाणी मांडला गेला. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये MIT या संस्थेमधले काही तरुण होते. ते तरुण एकत्रित आले आणि त्यांनी एक शोध निबंध लिहिला. त्या शोध निबंधाचं नाव होतं लिमिट्स टू ग्रोथ, की ज्याला आपण म्हणतो आर्थिक वाढ. आणि आर्थिक वाढ किंबहुना विकासाचा विचार करत असताना आम्हाला पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पर्यावरणाचं रक्षण करता आलं पाहिजे, पर्यावरणाचं अधिकाधिक प्रमाणामध्ये संवर्धन करता आलं पाहिजे. या विचारांकडे लक्ष वेधण्याचं काम या MIT संस्थेतील तरुणांनी करण्याचं काम केलेलं आहे. पुढे खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा जगभर प्रसार करण्याचं काम ज्या आयोगाने केलं तो आयोग आहे ब्रँडटलँड आयोग. खरं तर 1987 मध्ये ब्रँडटलँड आयोगाच्या अध्यक्षा ज्या नॉर्वेच्या पंतप्रधान श्रीमती ग्रो हार्लेन यांनी आवर कॉमन फ्युचर म्हणजे आमचं समान भविष्य नावाचा एक शोध निबंध सर्वांसमोर मांडला. आणि त्या शोध निबंधामध्ये खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची काय आवश्यकता आहे किंबहुना आम्हाला शाश्वत विकास कशा पद्धतीने घडवून आणायचा आहे त्या दृष्टिकोनातून विचार मांडण्याचं काम केलं गेलं. आणि म्हणून मग ब्रँडटलँड आयोग 1987च्या अहवालानुसार किंबहुना या आयोगाच्या संकल्पनेनुसार विचारानुसार शाश्वत विकासाची संकल्पना ही महत्वपूर्ण मानली गेली. शाश्वत विकासाच्या संकल्पनांमध्ये दोन महत्वाच्या संकल्पना या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. पहिली जी ब्रँडटलँड आयोगाने जी संकल्पना सांगण्याचं काम केलं ती अशी आहे की शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. म्हणजेच या संकल्पनेमध्ये जर आम्ही विचार केला तर या संकल्पनेमध्ये वर्तमान काळाबरोबरच भविष्य काळाचा देखील विचार केलेला आहे. बहुतांश वेळेला आम्ही विकासाच्या हव्यासापोटी विकास करण्याच्या इच्छेने वर्तमानाचाच विचार करतो, पण भविष्यामध्ये त्याचे काय पडसाद उमटू शकतात याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण जर 5 वर्ष 10 वर्ष मागे गेलो तर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकच्या कारखान्यांचं जाळं हे संपूर्ण देशभर पसरलेलं होतं. आपण जेव्हा शॉपिंगला जायचो 10-15 वर्षापूर्वी तेव्हा प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या दिसायच्या. 2 रुपयाला 5 रुपयाला सहजगत्या उपलब्ध होत होत्या. कालांतराने लक्षात असं आलं पर्यावरण तज्ज्ञांच्या की या प्लास्टिकच्या वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणाची हानी होते. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून प्लास्टिकवरती बंदी आणण्याचं काम हे सरकारला करावं लागलं. की मोना सरकारने इथपर्यंत पाऊल उचललं की जर कोणाच्या हातामध्ये देखील प्लास्टिकची पिशवी दिसली तर 5,000 रुपयापर्यंतचे दंड हे ठोठवण्याचं काम केलं. ह्याचं उदाहरण का दिलं तर कारण त्या कालावधीमध्ये आम्ही केवळ वर्तमान काळाचा विचार केला आणि भविष्याकडे दुर्लक्ष केलं. पण शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये असं करून चालणार नाही. डेव्हलपमेंट दॅट मीट्स द present without compromising the ability of future generation that needs की ज्याच्या माध्यमातून आम्हाला फ्युचर जनरेशनचा विचार करायचा आहे, भविष्य काळाचा विचार करायचा आहे, अशा प्रकारची एक प्रसिद्ध व्याख्या देण्याचं काम हे ब्रँडटलँड कमिशनने केलं. दुसरी जी सगळ्यात महत्वाची व्याख्या मानली जाते ती म्हणजे अर्थ समिट 1992
ज्याला वसुंधरा परिषद 1992 आपण असं म्हणतो. वसुंधरा परिषदेने सुद्धा असं म्हटलं, की विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हावा, की सध्याच्या भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा ह्या आम्हाला समन्यायी पद्धतीने भागविल्या गेल्या पाहिजेत. की ज्या गरजांचा विचार करायचा आहे, ज्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करायचा आहे, त्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांगीण विकासाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा जर आम्ही विचार केला गेला, तर आम्हाला खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचं एक मूळ स्वरूप आणि त्या मूळ स्वरूपामध्ये आम्हाला वर्तमानाबरोबरच भविष्यकाळाचा देखील वेध घ्यायचा आहे. अशा प्रकारची खऱ्या अर्थाने जर आम्ही विचार केला गेला, तर ती शाश्वत विकासाची संकल्पना आपल्याला सांगता येते. आणि म्हणून मी आजच्या लेक्चर्समध्ये शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा ओरिजिन कशा पद्धतीने झाला आणि त्याचबरोबर शाश्वत विकासाची जी डेफिनेशन मांडली गेल्या, ज्या 2 डेफिनेशन अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, ती म्हणजे एक ब्रँडलँड कमिशनने दिलेली डेफिनेशन, की ज्याच्यामध्ये वर्तमान काळाबरोबरच आम्हाला भविष्यकाळाचा देखील विचार करायचा आहे आणि अर्थ समिटने दिलेल्या विचारांचा देखील आपल्याला विचार करायचा, की जो काय आम्हाला विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजांचा विचार करायचा आहे, तो समन्यायी पद्धतीने झाला पाहिजे. एवढंच सांगून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.